हॅलो फ्रेंड्स, साध्या वर्तमान काळात डू आणि डजचा उपयोग कुठे आणि कसा केला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. मित्रांनो, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये डू आणि डजचा उपयोग मेन व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणून केला जातो. सुरुवातीला पाहूयात डू आणि डजचा मेन व्हर्ब म्हणून उपयोग. मी माझे काम वेळेवर करतो. आय डू माय वर्क ऑन टाईम. आय डू माय वर्क ऑन टाईम. तुम्ही तुमचे काम करता. यू डू युअर वर्क. यू डू युअर वर्क. आम्ही हे सोमवारी करतो. वी डू इट ऑन मंडे. वी डू इट ऑन मंडे. तो चांगले काम करतो. ही डज गुड वर्क. ही डज गुड वर्क. अजय चुकीचे काम करतो. अजय डज रॉंग वर्क. अजय डज रॉंग वर्क. तुम्ही हे काम पुन्हा पुन्हा करा. यू डू धिस वर्क अगेन अँड अगेन. यू डू धिस वर्क अगेन अँड अगेन. रुची तिचे काम करते. रुची डज हर वर्क. रुची डज हर वर्क. अंकित घर काम करतो. अंकित डज द होमवर्क. अंकित डज द होमवर्क. रोहन त्याचे काम करतो. रोहन डज हिज वर्क. रोहन डज हिज वर्क. तुमचा गृहपाठ करा. डू युअर होमवर्क. डू युअर होमवर्क. साध्या वर्तमान काळात डू आणि डजचा हेल्पिंग व्हर्ब म्हणून उपयोग. मित्रांनो, साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्समध्ये डू आणि डजचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल, मला इंग्रजी येत नाही. आय डू नॉट स्पीक इंग्लिश. आय डू नॉट स्पीक इंग्लिश. मी तुझ्याकडे येत नाही. आय डू नॉट कम टू यू. आय डू नॉट कम टू यू. ही मुलं खोटं बोलत नाहीत. दीज चिल्ड्रन डू नॉट टेल अ लाय. दीज चिल्ड्रन डू नॉट टेल अ लाय. तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. यू डू नॉट डिस्टर्ब देम. यू डू नॉट डिस्टर्ब देम. ते रात्री अभ्यास करत नाहीत. दे डू नॉट स्टडी ॲट नाईट. दे डू नॉट स्टडी ॲट नाईट. मी छत्री वापरत नाही. आय डू नॉट यूज ॲन अम्ब्रेला. आय डू नॉट यूज ॲन अम्ब्रेला. तो माझे घड्याळ दुरुस्त करत नाही. ही डज नॉट रिपेअर माय वॉच. ही डज नॉट रिपेअर माय वॉच. मी रात्री माझी गाडी चालवत नाही. आय डू नॉट ड्राईव्ह माय कार ॲट नाईट. आय डू नॉट ड्राईव्ह माय कार ॲट नाईट. तो कुठे राहतो हे मला माहीत नाही. आय डोंट नो व्हेअर ही लिव्हज. आय डोंट नो व्हेअर ही लिव्हज. ती क्रिकेट खेळत नाही. शी डज नॉट प्ले क्रिकेट. शी डज नॉट प्ले क्रिकेट. साध्या वर्तमान काळातील प्रश्नार्थक वाक्यात डू आणि डजचा उपयोग केला जातो.
फॉर एक्झाम्पल, तुम्हाला त्याचा पत्ता माहीत आहे का? डू यू नो हिज ॲड्रेस? डू यू नो हिज ॲड्रेस? ती तिच्या घोड्यावर स्वार आहे का? डज सी राईड हर हॉर्स? डज सी राईड हर हॉर्स? तुम्हाला तुमची खोली स्वच्छ करायची आहे का? डू यू वॉन्ट टू क्लीन युअर रूम? डू यू वॉन्ट टू क्लीन युअर रूम? ती कधी गाणे गाते का? डज सी एव्हर सिंग सॉंग्स? डज सी एव्हर सिंग सॉंग्स? तुला ती आवडते का? डू यू लाईक हर? डू यू लाईक हर? मी तुला शिव्या देतो का? डू आय अब्यूज यू? डू आय अब्यूज यू? तो लोकांना संबोधित करतो का? डज ही ॲड्रेस द पीपल? डज ही ॲड्रेस द पीपल? तुमचे वडील रोज वर्तमानपत्र वाचतात का? डज युअर फादर रीड द न्यूजपेपर डेली? डज युअर फादर रीड द न्यूजपेपर डेली? तो विद्यापीठात इंग्रजी शिकतो का? डज ही स्टडी इंग्लिश ॲट द युनिव्हर्सिटी? डज ही स्टडी इंग्लिश ॲट द युनिव्हर्सिटी? तुझा भाऊ कुठे राहतो? व्हेअर डज युअर ब्रदर लिव्ह? व्हेअर डज युअर ब्रदर लिव्ह? तुझे वडील कुठे काम करतात? व्हेअर डज युअर फादर वर्क? व्हेअर डज युअर फादर वर्क? तुम्ही कुठे अभ्यास करता? व्हेअर डू यू स्टडी? व्हेअर डू यू स्टडी? तो सकाळी कुठे जातो? व्हेअर डज ही गो इन द मॉर्निंग? व्हेअर डज ही गो इन द मॉर्निंग? तुम्ही ही वेबसाईट का वापरता? व्हाय डू यू यूज धिस वेबसाईट? व्हाय डू यू यूज धिस वेबसाईट? तो तुम्हाला कोणती माहिती देतो? व्हॉट इन्फॉर्मेशन डज ही गिव यू? व्हॉट इन्फॉर्मेशन डज ही गिव यू? आता पाहूयात साध्या वर्तमान काळातील नकारार्थी प्रश्नार्थक वाक्यात डू आणि डजचा उपयोग. तुम्ही गावाला जात नाही का? डू यू नॉट गो टू विलेज? डू यू नॉट गो टू विलेज? शिक्षक तुम्हाला गणित शिकवत नाहीत का? डज द टीचर नॉट टीच यू मॅथमॅटिक्स? डज द टीचर नॉट टीच यू मॅथमॅटिक्स? तू मला ओळखत नाहीस का? डू यू नॉट नो मी? डू यू नॉट नो मी? हा खेळ कोण खेळत नाही? हू डज नॉट प्ले धिस गेम? हू डज नॉट प्ले धिस गेम? ते काम का करत नाही? व्हाय डज इट नॉट वर्क? व्हाय डज इट नॉट वर्क? तुम्ही सकाळी कुठे जात नाही? व्हेअर डू यू नॉट गो इन द मॉर्निंग? व्हेअर डू यू नॉट गो इन द मॉर्निंग?